नमस्ते. चला आज बघूया कार्मिक डेप्थ नंबर 14 बद्दल. कार्मिक डेप्थ नंबर 14 वाले कसे असतात आणि काय असतं यांच्या लाईफचं पॅटर्न आपण बघायचा प्रयत्न करूया. खूप वेळा असं बघितलं जातं की ज्यांचाही जन्म कुठल्याही महिन्याच्या 14 तारखेला झालाय त्या लोकांना विशेषतः ह्या गोष्टी जाणवत असतील की आयुष्य ना थोडंसं अप्स अँड डाऊन्स वाला जास्त असतं. हे काही विचार करून निघतात आयुष्यामध्ये पण त्या गोष्टी ना घडत नाही. अचानक एकदम आयुष्याला ट्विस्ट अँड टर्न येणं अशा गोष्टी घडू शकतात त्यांच्याबरोबर. इम्पल्सिव्ह नेचर असतो, खूप पटकन डिसिजन घेतात, नंतर मग रिग्रेट करतात, अरे मी तर चुकलो, मी तर चुकीचं केलं, अशा टाईपचं होऊ शकतं यांच्याबरोबर. आणि ह्यांना ना एक बंधन नेहमी फील होत राहणार आयुष्यामध्ये. ओके, काय ना काय करून मला असं वाटतंय की मी कुठल्या तरी गोष्टीत अडकलोय, कुठल्या तरी बंधनात अडकलोय, मला हवं त्या गोष्टी मी अचीव्ह करू शकत नाहीये किंवा जे आहे करायचंय मला त्या गोष्टी करण्यासाठी खूप एफर्ट लागतंय, अशा टाईपचं फिलिंग येऊ शकतं यांना. तर शक्यता असं बघितलं जातंय ह्यांचं मागच्या जन्मामध्ये की ह्यांना ना एक तर फ्रीडम भेटलेली, ह्यांनी त्या फ्रीडमचा चुकीचा फायदा उचलला, लोकांना धोका दिला, लोकांना त्रास दिला. ओके, आणि एक ऑथॉरिटी होती तुमच्याकडे. बरीच लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अशी होती ज्यांना तुम्ही आपल्या हिशोबाने चालू शकत होता, पण तुम्ही त्यांच्या सुखदुःखाचा विचार न करता, त्यांच्या इच्छांचा विचार न करता तुम्ही आपल्या हिशोबाने चालवायचा प्रयत्न केलेला मागच्या जन्मामध्ये कुणाला. ओके, म्हणजे काही ग्रुप ऑफ पीपलला. तर कुठेतरी असं म्हटलं जातं की त्यांच्या पण तळतळ थोडीशी लागलेली असू शकते यांना. त्यामुळे नेहमी हे ना आपल्या आयुष्यामध्ये अडकल्यासारखं फील करतात. असं वाटतं पायाला कोणीतरी धरून ठेवलं आणि मला उडायचंय पण मी उडू शकत नाहीये, किंवा मला काय करायचं मी करू शकत नाहीये, ही फिलिंग येऊ शकते ह्या लोकांना. आत्ताच्या आयुष्यामध्ये बघितलं तर ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये ना अस्थिरता असते. ओके, गोष्टी थोड्याशा अप्स अँड डाऊन्स असतात, पण त्या गोष्टींना कसं हँडल करायचं. जर तुम्हाला आता फ्रीडम भेटलंय तर त्या फ्रीडमचा कसा चांगला वापर करायचा. आपल्यामुळे लोकांचं मन ना दुखवता कामा नये हे लक्ष द्यायला पाहिजे. स्पेशली जर मेल आहे तर फिमेलचं, फिमेल आहे तर मेलचं, है ना, अपोजिट जेंडरचं मन नाही दुखवायला पाहिजे, ह्याचं लक्ष ठेवायला पाहिजे. कारण मागच्या जन्मात ह्याच लोकांचं तुम्हाला जास्त तळतळ लागली होती असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि त्याचबरोबर हे लोक विष्णू सहस्त्र नामचा जाप करू शकतात, ह्यांनी त्यांना थोडं बरं वाटेल. ओके, आणि एक्सेप्ट करा ती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ती जी जिम्मेदारी आहे किंवा लोकांचं मन न दुखवणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे, त्याला प्रॉपरली एक्सेप्ट करा आणि त्याला हे करायचा प्रयत्न करा, म्हणजे पुढे व्यवस्थित आपल्या खांद्यावरती घेऊन जायचा प्रयत्न करा. इट्स नॉट ओझं असं न समजता तुमचे कर्म आहे, तुम्ही पे बॅक करताय त्या लोकांना. कारण मागच्या जन्मात हे लोक तुमच्या आश्रयित होते पण तुम्ही त्यांच्यासाठी नाही काय करू शकलात. त्यामुळे आता ही लोक तुमच्या आश्रयित आहेत, त्यांना पे बॅक करणं हे तुमचं काम आहे. तर आता पण त्या गोष्टी परत रिपीट होता कामा नये, नाहीतर हे रिपीट परत परत होत राहणार.